पहिला चेंडू इथून चेंडू चाललाय सरळ दांडेकर साहेब आहे दांडेकर साहेबांना बीट करत चेंडू चाललाय सीमारेखा पार चौकार। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल। सध्या आपण बघतोय एका धावेने मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे एक चौकार आणि एक तिथून आपण बघितलं तर सिंगल आलंय सिंगलने धावसंख्या फलकावरती लागली जाते संघ पोचलाय तो म्हणजे 5 वरती। 2 चेंडूचा खेळ शिल्लक इथून 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पॉइंट्स टेबल आता इथून सर्वांची जी दिमाग चालू झाली आहे संघ मालक असतील कर्णधार असतील कारण महत्वाचं आहे मॅच बऱ्याचशा टर्न अराउंड झालेत। डॉट बॉल आला इथून पहिला चेंडू इथून आतालताना आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसरा चेंडू सध्या डॉट बॉल आलाय। यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू यष्टीरक्षकाच्या मार्फत चुकी झाले चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलं जाते जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र 2 धावा 22च्या रूपात इथून गणल्या जातील आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावेने संघ पोहोचलाय। आतापर्यंत जर बघितलं तर इथून 7 वरती पोहोचलाय 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये VRCCचा संघ बॅटिंग करत असताना आपण बघतोय पण मोठ्या फलकाने इथून जावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला कारण महत्त्वाच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत कुठल्या संघाला कधी या स्पर्धेबाहेर जावं लागेल हे अजूनही डिसाइड नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत। ऑन साइडला मोठा फटका आलाय स्पर्धेबाहेर जावं लागेल म्हणून इथून चान्स घेतलाय आणि ऋषिकेशच्या बॅटमधून आलाय दमदार फटका 6 धावा षटकार। पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फसलाय प्रल्हाद दळवी बघत राहतील पण चेंडू चाललाय हवेच्या झोतावरती सीमारेखा पार बॅक टू बॅक ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार। धावसंख्या फलकावरती लागली जाते 19 धावा इथून आपण बघतोय सध्या आपण पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय धावसंख्या फलकावरती लागली जाते 19 धावा। आता ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आपण सध्या बघतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय डावखुरी आताचा फलंदाज आहे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये वैभवजी पाटील साहेबांचा हा संघ माजी नगरसेवक रितेश 11चा संघ गेल्या वर्षीचा चॅम्पियन या वर्षी मात्र जी कामगिरी हवी होती ती नाही झाली। ओहो चांगला चेंडू हाताळलाय इथून आपण सध्या बघतोय डॉट बॉल आलाय पहिला चेंडू डॉट बॉल आलाय 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। VRCC संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना ह्यानंतरचा टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी अदिती वर्सेस तथास्तू या 2 संघांमध्ये कडवी झुंज सेकंड इनिंग मध्ये त्यांचा टॉस केला जाईल तर कर्णधार सज्ज राहायचा आहे। ऑन साइडला मोठा फटका फसलाय सध्या प्रयत्न सुरू आहे गोलंदाजाच्या जर आपण बघतोय तर थोडासा शरीरापासून दूर हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा आल्या धावसंख्या 2 ने भर होते संघ पोहोचला 21 वरती।
सध्या आपण बघतोय 21 धावा फलकावरती लागले गेले. चेंडूचा खेळ बघितला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा खर्च केल्यात कृपेश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज कृपेश. डावखुरी आताचा हा गोलंदाज आहे. समोर बॅटर जर आपण बघितला तर मिस्टर कुणाल. आता चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय आणि सध्या तरी डॉट बॉल हे चित्र आहे, कारण 3 षटकांचा हा मॅच आहे. थोडंसं कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आस्किंग रन रेटचा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे प्रीमियर लीग मध्ये, त्या गोष्टीवरती नाही लक्ष दिलं जात. मग शेवटला त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो. ऑन साईडला मोठा फटका. जयवंत पाटील झेलची संधी. झेल सुटलाय. सध्या आपण बघतो 1 धावी आले या चेंडूवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, पण मास्टरचे खेळाडू आहेत, 40 प्लसचे खेळाडू आहेत. जयवंत पाटील होते, झेल नाही टिपू शकले आणि त्यामुळे इथून 1 धाव येते. धावसंख्या होती ती म्हणजे संघ पोचलाय 22 धावा. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 19, पण आतापर्यंत 4 मध्ये 3 खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती कृपेश पाटील. कृपेश दळवी आहेत, माफ करा, कृपेश दळवी आपण यांना बघतोय. सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. चांगला चेंडू इनसाइड आउटचा खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑफला जेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. ऋषिकेश बॅक टू डग आउट. गॉन. नवीन बॅटर अक्षय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण बघतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूला नाही अडवलं. चेंडू चाललाय सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 26-13च्या सरासरीने सध्या बॅटिंग करतोय VRCCचा संघ. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल, पण चर्चा बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला टॉसच्या दिशेने जाणार आहेत. नेक्स्ट टॉस आदिती 11 वर्सेस तथास्तू. संघ कर्णधार आपण यायचं आहे. तथास्तू संघ कर्णधार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. तथास्तू. सुशांत शिंदे आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. लगेच यायचं आहे. टॉसच्या दिशेने यायचं आहे लगेच. नेक्स्ट मॅच आहे आदिती 11 वर्सेस तथास्तू. संतोष आहेत आपण बघतोय. चंद्रकांत दळवी, चंद्रकांत दादा यांचा संघ आपण खेळताना पाहणार आहेत. आता इथून आपण जर विचार केला ना तर परी 11 संघ 2 संघ जिंकलाय, 2 संघ पराभूत झालाय. आता सध्या तरी आपण बघितलं तर आदिती 11 टॉप वरती आहे. सेकंड नंबरला परी हा संघ आहे. इथून तथास्तू आहे. आता एकाच हाफ मध्ये 2 संघ आहेत. जो संघ जिंकणार तो मात्र इथून आपण जर विचार केला तर आदिती जर जिंकला तर आदिती असंही टॉपला आहे. तर त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तथास्तू जर जिंकला तर तथास्तू ही वरती येण्याची संभावना आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सध्या मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय प्रल्हाद दळवी. या चेंडूवरती 1 धाव आलाय. माफ करा, इथून सध्या आपण कृपेशच्या हातामध्ये हा चेंडू होता. बहाल केल्या जातात धावा. सध्या आपण बघतोय जिथे 2 होत्या तिथून चला पारितोषिक आलंय. रमेश जी भुवड आणि अनिल पाटील यांच्याकडनं हॅट्रिक साठी प्रल्हाद दलवीसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. या षटकामध्ये 3 विकेट कधीही काढले तर इथून पारितोषिक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते. VRCC संघ पोहोचलाय तो म्हणजे इथून
जर आपण विचार केला तर 30 वरती पोचलाय. आता हा वेळ गेलाय महत्वाचं तेही आहे. आता VRCC ने हा वेळ का घालवलाय कारण सध्या तरी चांगलं चाललं होतं, धावा येत होत्या. आता जिथून ओव्हरथ्रो झाला तिथून 4 धावा आल्यात. चला टॉसच्या दिशेने जाणार आहे, टॉस केला जाईल. तथास्तु संघ कर्णधार आपण यायचं आहे लगेच. आणि अदिती 11 फलंदाज चपळ झाले त्यामुळे इथून डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय. दोन चेंडू आणि 30 धावा. रितेश 11 शेवटचा मॅच खेळतोय. हा मॅच जर रितेश 11 जिंकला तर इथून थोडस जर आपण बघितलं गेलं तर जे बाकीचे संघ आहेत त्यांना तिथून जर आपण विचार केला तर त्यांनाही थोडस मार्क ठरेल, हेही महत्वाचं आहे. पण ऑन साइडला बिग हिट केलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. प्रल्हाद दलवीच्या या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या होते ती म्हणजे 36. चला प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज, झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. आता उंची गाठले, आता तिथून प्रेक्षक आलेत का, झेलची संधी आहे. पण इथून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. VRCC चे बॅटर आता इथून जर आपण विचार केला तर आस्किंग रन रेटच्या मागे लागलेत सध्या आपण बघतोय. चला कर्णधार तथास्तु, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तथास्तु शेवटचा कॉल. तथास्तु संघ कर्णधार, तुम्हाला शेवटचा कॉल दिला जातोय, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळी ऑन साइडला इनसाइड आउटचा फटका, चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार, आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 46. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा लागल्यात फलकावरती. पंच काय, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात, दुसरा चेंडू डॉट बॉल आलाय, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय, चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय, 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. एक शेवटचा बॉल बाकी आहे. हा 5 चेंडू आणि इथून 20 धावा आल्यात. संघ पोहोचलाय तो म्हणजे 46 वरती. कॅप्टन जर आता आले नाही तर इथून पॅनल्टी लागेल. तथास्तु सहवाग. पायावरती हा चेंडू होता सध्या आपण बघतोय. आता अपील केली जाईल का, पण सध्या आपण बघतोय इथून 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या 2 झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना इथून धावचीच्या रूपामध्ये बाद व्हावं लागेल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता, शरीरावरती आला होता आणि त्यामुळे इथून आपण सध्या बघतोय विजयासाठी 3 धावा आल्यात. या चेंडूवरती 2 आल्यात आणि इथून 49 धावेचा टार्गेट उभं केलं गेलंय रितेश 11 संघासाठी. चला टॉस केला जातोय. आपण बघतोय समाजसेवक विशालजी पाटील साहेबांच्या हस्ते इथून टॉस केला जाईल. सुशांत आहेत सध्या आपण बघतोय, सुशांत शिंदे. टॉस केला जातोय दोन्ही संघांसाठी. आपण बघतोय करो या मरो की लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. टॉस केला जातोय विशालजी पाटील साहेबांच्या हस्ते, समाजसेवक आहेत. टॉस जिंकलाय संघ. तथास्तु आपलं डिसिजन काय आहे. तथास्तु चला डिसिजन काय आहे सुशांत, आपलं डिसिजन कळवा. कारण लीग फॉर्मेट आहे, तुम्हाला डिसिजन सांगावं लागेल. कारण समोरच्या संघालाही त्या गोष्टी स्ट्रॅटेजी करणं गरजेचं आहे. बॅटिंग करणार, चला बॅटिंग करणार तथास्तु. आणि तथास्तु तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. क्वालिफाय साठी तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण अदिती सध्या टॉप वरती आहे, त्यांच्या सोबत तुमचा शेवटचा मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला जिंकणं खूप सारं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही, कारण अगोदर तुम्ही 3 मॅच मध्ये आपण जर विचार केला तर
आता इथून आमच्याकडनं ज्या सूचना येतील त्या सूचनेवरती लक्ष ठेवा. तथास्तु ग्रुप, तुम्ही 3 मॅच खेळल्यात, त्यामध्ये एक पराभूत झाल्यात आणि 2 जिंकल्यात. पण तुम्ही 2 जिंकताना तुमचा जो रन रेट आहे तो थोडासा कमी आहे. कमी टार्गेटमध्ये तुम्ही हे सामने जिंकल्यात, त्यामुळे तुमचा जो रन रेट आहे तो कमी झाला आहे. म्हणून ह्या मॅचला तुम्हाला जिंकणं खूप सारं गरजेचं आहे. तर त्या गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. टॉस झालाय, टॉस जिंकून तुम्ही डिसिजन घेतलंय की आम्ही बॅटिंग करणार, मग चांगल्या टोटलने तुम्हाला उभं करावं लागेल, चांगली टोटल उभी करावी लागेल. समोरचा संघ जर बघितला तर एकाच ग्रुपमध्ये हे 2 संघ आहेत. वरती आतापर्यंत जर बघितलं गेलं तर अदिती 11 आहे. अदिती 11 हा सामना जर जिंकला तर टॉप वरती राहील. महत्वाचं तेही आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला, प्रल्हाद दलवीसाठी पारितोषिक आलंय अनिलजी पाटील आणि रमेशजी भुवड साहेबांकडनं. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज हायट्रिक साठी. चला, दिल स्कूप मारला, स्कूप फटका खेळला तर तिथून ओटा गँग यांच्याकडनं 1000 रुपयाचा सिक्सर आला. दिल स्कूप म्हणजे स्कूप पद्धतीने खेळल्यानंतर षटकार येतोय तर ओटा गँगच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू मिस झालाय, पहिला चेंडू मिस झालाय सध्या आपण बघतोय. आणि इथून डॉट बॉल येतोय, पाठलाग करायचा इथून जर आपण विचार केला तर 49 धावेचा. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. आता VRCC संघ आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण खराब केलंय आणि तो फटका सध्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि डॉट बॉलचं चित्र पाहायला भेटलं जातंय. प्रल्हाद आहेत. चला, 6 डॉट साठी ओटा गँगच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज श्रवण साठी आलंय. म्हणजे श्रवण गोलंदाज आहे, श्रवण गोलंदाजाने 5 बॉल 6 बॉल डॉट केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ओटा गँगच्या वतीने दिलं जाईल. आता इथून डॉट बॉल झालाय, गडीबाद झालाय. प्रल्हाद दलवी बॅक टू डगआउट, गॉन. चला, आता रेल्वे मंत्री आलेत, दांडेकर साहेब. प्रमोद पाटील आलेत. दांडेकर साहेब रेल्वे मंत्री. रिव्हर्स साठी स्विच इट केला तर ओटा गँगच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. स्विच इट षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता पुन्हा एकदा युनिक प्राइज आले. पहिला 1 नंबरचा 1 येतो का? डॉट बॉल 4 डॉट बॉल झालेत. आता 2 झाले डॉट बॉल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ओटा गँग कडनं श्रवण साठी येईल. आता समोर बॅटर जर बघितला आपण ना, तर प्रमोद आहेत, ज्याने कालच्या दिवसामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. तो फलंदाज आहे. पण 500 रुपयाचं कॅश प्राइज सध्या ऑन झालंय. 2 डॉट बॉल केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज श्रवणच्या खात्यामध्ये पाहायला भेटेल.
आता हा चेंडू आहे सध्या डॉट बॉल तर आलाय पण मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. संधी होती या चेंडूवरती 2200 रुपयात धाव घेणं. 5 चेंडू 5 डॉट बॉल 1 गडी बाद. श्रवणने केले चांगली कामगिरी. शेवटचा डॉट बॉल आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ओटा गँगच्या वतीने. पण या चेंडूवरती जेलची संधी 500 रुपये कॅश प्राइज सुटलेला आहे तिथे. पण हा डॉट बॉल आहे आणि त्यामुळे इथून श्रवणसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत खातं ओपन झालं नाही. रितेश शिलेवानचा संघ सध्या आपण बघतोय. चला कुणाल आलेत गोलंदाजी मार्क वरती. अजूनही खातं ओपन झालं नाही. जो संघ गेल्या वर्षामध्ये चॅम्पियन ठरला होता तो संघ ह्या वर्षामध्ये स्पर्धे बाहेर जाईल का हे महत्वाचं आहे. कारण शेवटच्या 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 49 धावीची आवश्यकता आहे. श्रवणच्या खात्यामध्ये 500 रुपये इथून ऑन झालेत, खात्यामध्ये जमा झालेत ओटा गँगच्या वतीने. आपण सध्या बघतोय विशालजी पाटील असतील, जयेश पाटील असतील, त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर ओटा गँगचे जे मेंबर आहेत त्या संपूर्ण मेंबरच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय सरळ पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दांडेकर डेंजर झोन वरती आहेत आणि तिथून सेफली पाहायला भेटले जातात सध्या आपण बघतोय. आणि इथून एक धाव येते. खातं ओपन झालंय. 1 आलेत फलकावरती. 49चा पाठलाग करत असताना सध्या आपण बघतोय 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच महत्वाचा मॅच तथास्तु या संघासाठी महत्वाचा आहे कारण पॉइंट्स टेबल मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती हा संघ आहे आणि ज्यांच्या सोबत मॅच आहे तो प्रथम क्रमांकावरती आहे. त्यामुळे इथून तथास्तु आपण संघ जर बघितला तथास्तु ग्रुप 3987 संघ हा मॅच तुम्हाला जिंकणं खूप सारे गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आता नाणेफेकीचं कौल जिंकलाय, बॅटिंग स्वीकारलंय तर तिथून चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता एक मॅच आपण बघतोय जिथून 49 धावेचा पाठलाग केलाय. अशाच प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. रिव्हर्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्विच इट ओटा गँगच्या वतीने. आता स्विच इट खेळला जाईल का? पण ताकद होती या फटक्यामध्ये, ताकद होती पण बॉलच्या रेषेमध्ये नव्हते. डॉट बॉल आलाय. ताकद दांडेकर कडे ताकद आहे. क्रिकेटच्या याच्यामध्ये ताकद आहे आणि अशी पण ताकद आहे त्याच्याकडे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता तेही हसतात, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण ओटा गँगचे मेंबर आहेत, उपाध्यक्ष आहेत ओटा गँगचे. दांडेकर आहेत सध्या आपण बघतोय रेल्वे मंत्री. फुलटॉस समोरच्या दिशेने. चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेखा पार. ताकदीचा आम्ही जिक्र केला होता पण डाऊन द ग्राउंड सीमारेखा पार. चौकार आलाय. 4 धावा. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलात ऋषिकेश. या चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय आणि सध्या एकच धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 6. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 43 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ क्रिकेट क्लब आपण सध्या बघतोय आणि तो संघ मात्र इथून या स्पर्धेमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी जी धमक आहे ती धमक दाखवण्याचं काम केलं जात आहे. समोरचा संघ जर बघितला आपण तर तथास्तु ग्रुप 3987 चा संघ यांची नेक्स्ट मॅच पॉइंट्स टेबल मध्ये जर विचार केला तर टॉप वरती अदिती 11 आहे
तिसऱ्या क्रमांकावरती तथास्तू आहे, कारण एक मॅच जिंकल्यात, दोन मॅच जिंकल्यात, एक मॅच पराभूत झाल्यात आणि त्यामुळे पॉइंट्स टेबल मध्ये थोडंसं खाली आहे, तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. कारण हा तिसरा क्रमांक का लागलाय, कारण तुम्ही चांगल्या टोटलने नाही जिंकले गेले, लो स्कोर जिंकले गेलेत. पण महत्वाचं आहे हा मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, हा मॅच गरजेचा आहे खूप. रितेशचा हा फटका सध्या आपण बघतोय, झेलची संधी ऋषिकेशच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. इथून आपण जर विचार केला तर फलंदाज कृपेश बॅक टू डगआउट गॉन. चला पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती पाहायचं आहे. डावकुऱ्याचा फलंदाज सध्या दाखल झालाय. आता ह्या चेंडूवरती काय घडलंय काय बिघडलंय, जेवंत आलेत सध्या आपण बघतोय. षटकाची होते समाप्ती, 12 चेंडूचा इथून खेळ संपलाय. आता इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल हेही महत्वाचं आहे. चला अदिती 11 आपण मैदानाच्या आतमध्ये सज्ज राहायचं आहे, कारण ह्यानंतरचा अजून एक मॅच आपण बघणार आहेत, तो संघ असेल. आपण जर बघितलं गेलं तर 444 बॉईज वर्सेस वाल्के स्पोर्ट्स शेवटचा सामना, त्यानंतर 4441 बॉईज आणि वाल्के स्पोर्ट्स या संघामध्ये शेवटचा सामना जी आपण बघणार आहेत. मॅच क्रमांक 20 आपण सध्या बघणार आहेत, मॅच क्रमांक 20 आहे. 444 बॉईज वर्सेस वाल्के स्पोर्ट्स, निलेशजी वाल्के साहेबांचा हा संघ आहे. त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा थरार आपल्याला पाहायला भेटेल. सध्या पॉइंट टेबल मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटले जातील. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, ऑन साइडला इनटू द गॅप, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, वन बाउन्स, चौकार. पाच चेंडू सध्या आपण बघतोय 37 झाल्यात. एक मॅच जो अगोदरचा मॅच पराभूत झाले होते VRCC, तिथून संघ जर आपण बघितला तर जिंकला होता तो संघ म्हणजे 4441 चा संघ, तो जिंकला होता. शेवटच्या क्षणाला 2 चेंडू 6 धावा हव्या होत्या आणि तिथून जर आपण बघितला तर 4441 बॉईजचा संघ विजय झाला होता. ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलाय, नो चेंडूचा इशारा आलाय. आता इथून सध्या आपण बघतोय रेफर केलंय, गडीबाज साठी नो बॉल आहे. सध्या धावशीत साठी मला वाटते का ऑन साइडला खेळाडू आपण सध्या बघतोय ते म्हणजे 6 खेळाडू आहेत. ऑन साइडला 6 खेळाडू दिसत आहेत, त्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय. पंचांची नजर आहे तुमच्यावरती. एक शॉट पाहिले गाईड आणि त्यानंतर 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघितले गेलेत. रनआउट साठी रेफर केलंय का पंच? ठीक आहे, ओके.
चला मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय पहिला हात स्पर्श झालाय आणि त्यामुळे नॉट आउट पंच रेफर केलं होतं तुम्ही त्यावेळी त्या गोष्टी लक्ष द्या. नो चेंडूचा इशारा आहे. फ्री हिट ऑन झालाय. समोर बॅटर आहे दांडेकर साहेब. फ्री हिटचा चेंडू आहे. सध्या आपण बघतोय यस्टनला हात स्पर्श झाला होता गोलंदाजाचा आणि त्यानंतर चेंडू हाताळला होता त्यामुळे सेफ पाहायला भेटले जातात. ओ हो ताकद लावली होती पण नजर नव्हती. फ्री हिटचा चेंडू होता. सध्या आपण बघतोय 13 धावा फलकावरती लागले गेले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. अदिती 11 आपला संघ तयार ठेवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला कॅल्क्युलेशन सर्व संघांचं आता सुरू झालं असेल. कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श झालाय. गडी बाद झालाय आणि इथून फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना आपण बघतोय प्रल्हाद पाटील. चला नवीन बॅटर मिस्टर निकेश दाखल झालेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. पॉइंट्स टेबल आता तुम्हाला इथून तर निकेश आलेत सध्या आणि जुना इतिहास जर बघितला तर ज्या संघातून निकेश खेळतात पण इथून यष्टी वाकवले गडी बाद झालाय. निकेश बॅक टू डगआउट आणि डगआउट होत असताना थोडीशी माहिती निकेशची आली की ज्या संघातून निकेश खेळतात तो संघ विजयी होतोय चॅम्पियन होतोय. पण या वर्षामध्ये आपण जर विचार केला तर अरे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. चर्चा खूप आहेत. पण चॅम्पियन संघ जो आपण बघितला रितेश 11 गेल्या वर्षीचा हा संघ होता. आज मात्र जर विचार केला तर आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे ह्या संघाने बरेचसे खेळाडू रिटर्न नाही केले गेले. आपल्या त्याच संघावरती राहिले. 3 वर्ष हा संघ आपण जिंकताना म्हणजे गेल्या वर्षी जिंकताना आपण बघितलं गेलं होतं. आणि निकेश ज्या संघामध्ये होते 3 वर्षामध्ये सातत्याने हे पर्व 4थं आहे. पण 3 वर्षामध्ये ज्या संघामध्ये होते तो संघ विजयी झाला होता. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. स्थिर करण्याचा प्रयत्न पण शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय. शेवंत आता स्ट्राईक एंडवरती येण्याचा प्रयत्न केला जातोय. चला शेवटचा चेंडू आहे त्यामुळे इथून आपण सध्या बघतोय गडी बाद केला जात आहे. सध्या आपण बघतोय चला शेवटचा चेंडू आहे. आता रितेश 11चा संघ या स्पर्धे बाहेर जात असताना आपण बघतोय. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेमधून बाहेर जात असताना बघतोय. नेक्स्ट मॅच महत्वाचा आहे. आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण सध्या बघतोय तर गडी बाद होण्याची दाट शक्यता आहे. गडी बाद करणं गरजेचं आहे. गडी बाद झालाय आपण सध्या बघतोय आणि इथून विजयी झालाय VRCC. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल प्लेड. पॉइंट्स टेबल मध्ये आता VRCC कुठल्या क्रमांकावरती आहे हेही महत्वाचं आहे आणि त्या दिशेनेही जाणार आहेत. पण विनंती असेल अदिती 11 आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पॉइंट्स टेबलच्या दिशेनेही जात आहे. आता नजरा तिथेही असतील तेही महत्वाचं आहे. डीजे आहेत डीजेला विनंती असेल की थोडंसं गाणं प्ले करायचं आहे. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर कुणाल. कुणाल आपण यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. आता पॉइंट्स टेबल मध्ये जर विचार केला ना तर VRCC 4 मॅच खेळलाय. 2 विन झालाय 2 लॉस झालाय.
रन रेटचा जर विचार केला तर 3.374 सध्या आपण बघतोय आणि त्यांचा क्रम आहे तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती हा संघ आलाय. पहिल्या क्रमांकावरती 444 बॉईज आचोलेचा आपण संघ सध्या बघतोय विशालजी पाटील यांचा संघ. पण एक मॅच बाकी आहे. वालके स्पोर्ट्स वर्सेस 444 बॉईज 1 ची एक मॅच बाकी आहे. जर त्या सामन्यामध्ये 444 बॉईज संघ जिंकला तर वालके स्पोर्ट्सला खाली राहावं लागेल. त्या गोष्टीही आहेत. श्रवण आपण यायचं आहे आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर बऱ्याचशा गोष्टी त्याही आहेत आपण सध्या बघतोय. चला आता इथून ए ग्रुप मध्ये काय सिच्युएशन आहे ती सांगतो तुमच्यापर्यंत पोहोचल्या. सर्व कर्णधार सर्व संघ मालक या गोष्टी आम्ही ज्या सांगतो त्या तुम्ही लक्षात ठेवा. ए ग्रुप मध्ये सध्या आपण बघतोय ए ग्रुप मध्ये आदिती 11 3 मॅच खेळलाय 2 मॅच जिंकलाय 1 मॅच पराभूत झालाय. 4 पॉइंट वरती आपण जर विचार केला तर रन रेट 4.691 चा रन रेटने टॉप वरती आहेत. सेकंड नंबरला परी 11 परी संघ 4 मॅच मध्ये 2 जिंकल्यात 2 पराभूत झाल्यात 4 पॉइंट वरती आहेत. पण रन रेटचा जर विचार केला तर 1.390 वरती आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती तथास्तु ग्रुप 3987 3 मॅच खेळलाय 2 जिंकल्यात 1 पराभूत झाल्यात. पॉइंट टेबलचा विचार केला तर 4 पॉइंट वरती आहेत. पण रन रेटचा जर विचार केला तर 1.226 वरती आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. सध्या आपण बघतोय निखिल 11 चा संघही सध्या 4थ्या क्रमांकावरती आहेत. फ्रेंड्स 11 4थ्या क्रमांकावरती आहेत. चला बॅट्समन तथास्तु वेळ जातोय प्लीज नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही प्रत्येक मॅचला टाइम घेतलं जातंय.